श्री सिद्ध मंगल स्तोत्र नित्यपठनाने जाणवणारे चित्त थरारक व दिव्य अनुभव, अद्भुत गोष्टी. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातील 17व्या अध्यायात आलेले श्री सिद्ध मंगल स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नसून तो भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कामधेनू मंत्र आहे. हे स्तोत्र भारद्वाज गोत्राच्या भास्कराचार्य नावाच्या ब्राह्मणाने रचले आहे. दत्त संप्रदायात अशी श्रद्धा आहे की जो भक्त हे स्तोत्र रोज, विशेषतः मंगळवारी आणि गुरुवारी म्हणतो, त्याच्या पाठीशी साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहतात. हे स्तोत्र म्हणताना आणि म्हणाल्यावर येणारे चित्तथरारक अनुभव आता आपण जाणून घेणार आहोत. या स्तोत्राचा सर्वात मोठा अनुभव म्हणजे धनलाभ. ज्या घरात हे स्तोत्र रोज म्हटले जाते तिथे दारिद्र्य टिकूच शकत नाही. उत्पन्नाचे बंद झालेले मार्ग अचानक उघडतात. श्रीपाद श्रीवल्लभ हे लक्ष्मीचे रूप आहेत. त्यामुळे घरात पैशांची बरकत राहते. कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी हे स्तोत्र रामबाण आहे. ज्यांचे लग्न जमत नाही अशा तरुण तरुणींनी हे स्तोत्र रोज 5 वेळा म्हणावे. या स्तोत्रात श्रीपाद आणि अनघा लक्ष्मी यांचे वर्णन आहे. त्यामुळे 40 दिवसांच्या आत मनासारखा जोडीदार मिळतो आणि अडकलेला विवाह पार पडतो, हा हजारो भक्तांचा अनुभव आहे. दररोज सिद्धमंगल स्तोत्र वाचणे हे अनघाष्टमीचे व्रत केल्यासारखेच मानले जाते. त्यामुळे तुम्हाला वेगळे व्रत करण्याची गरज पडत नाही. घरात सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण तयार होते. पती पत्नीमधील भांडणे संपुष्टात येतात. हे स्तोत्र म्हणताना अनेक भक्तांना डोळे मिटल्यावर समोर सोनेरी प्रकाश दिसतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा वर्ण सोन्यासारखा आहे. त्यामुळे साधकाच्या चेहऱ्यावरही कालांतराने एक वेगळेच सोनेरी तेज येते. जर तुमचे पैसे बुडाले असतील, जमीन बळकावली असेल किंवा व्यवसायात मोठे नुकसान झाले असेल, तर श्री सिद्धमंगल स्तोत्र तुमचे गेलेले दिवस परत आणते. हे स्तोत्र नशिबाचे फासे उलटवण्याची ताकद ठेवते. श्रीपादांचा जन्म श्राद्ध कर्माच्या वेळी जेवल्याने झाला होता अशी कथा आहे. त्यामुळे हे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या घरातील पितृदोष शांत होतात. ज्यांना संतती होत नाही त्यांना वंशाला दिवा मिळतो. जे भक्त निष्ठेने श्री सिद्धमंगल स्तोत्र वाचतात त्यांना रात्री स्वप्नात वारंवार पाण्याचे प्रवाह, कृष्णा नदी किंवा कुरवपूरचे बेट दिसते. हे लक्षण आहे की श्रीपादांनी तुमची हाक ऐकली आहे आणि ते तुम्हाला बोलावून घेणार आहेत. ज्यांचे मन एका जागी स्थिर राहत नाही त्यांनी श्री सिद्धमंगल स्तोत्र दररोज म्हणावे. यातील लयबद्ध शब्द रचनेमुळे मेंदूच्या लहरी शांत होतात आणि मन एकाग्र होते. डिप्रेशन किंवा एन्झायटी असलेल्या लोकांसाठी हे उत्तम ब्रेन टॉनिक आहे. नित्यपठण करणाऱ्या साधकाच्या जिभेवर सरस्वती वास करते. तो जे बोलतो ते अनेकदा खरे होते. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो. तुम्ही लांबच्या प्रवासाला निघताना श्री सिद्धमंगल स्तोत्र एकदा म्हणून बाहेर पडलात तर तुमचे कवच तयार होते. अपघात किंवा संकटापासून हे स्तोत्र तुमचे रक्षण करते. अनेक भक्तांना अपघातातून या स्तोत्राने वाचवले आहे. औषधे लागू पडत नसतील तर औषध घेण्याआधी एकदा सिद्धमंगल स्तोत्र म्हणा. त्या औषधाची शक्ती वाढते आणि असाध्य आजारही नियंत्रणात येतात. हे स्तोत्र शरीरातील पेशींना नवसंजीवनी देते. ज्यांना नोकरीत यश मिळत नाही किंवा बॉसचा त्रास आहे त्यांनी ऑफिसला जाण्यापूर्वी श्री सिद्धमंगल स्तोत्र वाचावे. काही दिवसातच ऑफिसमधील वातावरण बदलते आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाते. पगारवाढीचे योग येतात. भिक्षा वलसे असे श्रीपादांचे रूप आहे. ज्या घरात हे स्तोत्र दुमदुमते त्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा वास करते. तिथे कधीही धान्याचा तुटवडा पडत नाही. अनपेक्षित पाहुणे आले तरी अन्न पुरते. सिद्धमंगल स्तोत्र म्हणणाऱ्याच्या अवतीभोवती अदृश्य सिद्ध पुरुष किंवा यती वावरत असतात असा अनेकांचा अनुभव आहे. कधीकधी घरात मोगऱ्याचा किंवा चंदनाचा वास येतो जो या सिद्ध पुरुषांच्या उपस्थितीचा पुरावा असतो. श्री सिद्धमंगल स्तोत्राच्या प्रभावाने समाजात तुमची पत वाढते
लोक तुमचा आदर करू लागतात. ज्यांनी तुमचा अपमान केला होता तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतात. हा अनुभव खूप प्रगत साधकांना येतो. स्तोत्र म्हणताना समोरच्या आसनावर किंवा फोटोमध्ये 16 वर्षांचा एका तेजस्वी मुलाच्या रूपात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हसताना दिसतात. हा भास नसून ती दिव्य दृष्टी असते. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वतः सुवर्णकांती असलेले सोन्यासारखे तेजस्वी आहेत. सिद्धमंगल स्तोत्राचा थेट संबंध महालक्ष्मीशी आहे. जे साधक हे स्तोत्र वर्षभर निष्ठेने वाचतात त्यांच्या घरात सोने खरेदी करण्याचे योग वारंवार येतात. अगदी हातात पैसे नसतानाही सोन्याचे दागिने घरात येतात. हा अनेक गृहिणींचा आणि भक्तांचा खास अनुभव आहे. हे स्तोत्र सुवर्ण खेचून आणते. श्री सिद्धमंगल स्तोत्र म्हणजे कुरोपूरचा पासपोर्ट आहे. एकदा का तुम्ही हे स्तोत्र नित्यपठन करणे सुरू केले की 1 वर्षाच्या आत अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्हाला पिठापूरला अथवा कुरोपूरला जावेच लागते. मी जात नाही, मला श्रीपादांनी बोलावले आहे असा अनुभव येतो. तिथे जाईपर्यंत तुमचे पाय स्वस्थ बसत नाहीत. कोर्ट कचेरी, जमिनीचा वाद किंवा सरकारी फाईल अनेक वर्षांपासून अडकली असेल तर या स्तोत्राचे 11 आठवडे पारायण करा. सिद्ध म्हणजे साध्य होणे आणि मंगल म्हणजे शुभ. हे स्तोत्र तुमच्या कामातील अशुभ अडथळे जाळून टाकते आणि निकाल तुमच्या बाजूने लागतो. ज्या कामाची आशा सोडली होती ते काम अचानक होऊन जाते. श्री सिद्धमंगल स्तोत्र म्हणताना अनेकांना तळहातावर किंवा कानाच्या पाळीजवळ उष्णता जाणवते. हे स्तोत्र अत्यंत तेजस्वी आहे. ही उष्णता म्हणजे तुमच्या शरीरातील पाप आणि रोग जळत असल्याची प्रक्रिया असते. त्यामुळे घाबरून न जाता माझी शुद्धी होत आहे या भावनेने वाचन चालू ठेवावे. सासूसून, पती पत्नी किंवा भावंडांमध्ये अबोला असेल तर त्या व्यक्तीचे नाव मनात धरून हे स्तोत्र वाचा. श्रीपाद आणि अनघा लक्ष्मीच्या कृपेने समोरच्या व्यक्तीचे मन बदलते. ज्या व्यक्तीने तुम्हाला घराबाहेर काढले होते किंवा ब्लॉक केले होते तीच व्यक्ती स्वतःहून फोन करते किंवा माफी मागते. तुटलेली नाती जोडणारा हा फेविकॉल आहे. साधारणपणे पूजेसाठी संकल्प सोडावा लागतो, पण सिद्धमंगल स्तोत्र इतके जागृत आहे की तुम्ही मनात इच्छा न धरता जरी सहज हे स्तोत्र म्हटले तरी तुम्हाला तेच मिळते जे तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही मागत नाही तरीही श्रीपाद तुम्हाला भरभरून देतात. माझ्या भक्ताला काय हवे हे मला सांगायची गरज नाही, हा श्रीपादांचा स्वभाव या स्तोत्रातून अनुभवायला मिळतो. श्री सिद्धमंगल स्तोत्राचे वाचन शक्यतो मंगळवारी किंवा गुरुवारी सुरू करावे. शक्य असल्यास हे स्तोत्र रोज 11 वेळा पठन करावे किंवा किमान 1 वेळा तरी नक्की म्हणावे. पठणानंतर देवाला गुळ शेंगदाणे किंवा केळ्याचा नैवेद्य दाखवावा. सिद्धमंगल स्तोत्र वाचताना घाई करू नका. त्यातील प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करा, कारण हे शब्द बीज मंत्रासारखे काम करतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.